अब खबर है चिमूर तहसील से, जहां तहसील के वाहन गांव में स्थित आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था में लाखों का भ्रष्टाचार किए जाने का आरोप शिवसेना उबाठा उपजिला प्रमुख प्रशांत कोल्हे ने एक पत्र परिषद लेकर किया और इसकी उन्होंने जांच करने की मांग की। तो आइए इस संदर्भ में उन्होंने आरोप में और क्या कहा, देखते हैं सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। तहसील के वाहन गांव के आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था के पूर्व व्यवस्थापक ईश्वर कामड़ी ने अपने कार्यकाल में भाजपा तालुका अध्यक्ष के राजकीय बर्दहस्तात के खरीदी बिक्री में लाखों रुपयों का भ्रष्टाचार करने का आरोप शिवसेना उपजिला प्रमुख प्रशांत कोल्हे ने किया होकर इसकी जाँच करने की मांग सहायक निबंधक इन्हें दिए निवेदन से की गई है। विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर मागील 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आता भाजपचे विद्यमान असलेले तालुका अध्यक्ष राजूजी झाडे यांची सत्ता होती। या सत्तेच्या कार्यकाळामध्ये तेथील व्यवस्थापक यांच्या कार्यकाळामध्ये त्या सहकारी संस्थेमध्ये जवळपास लाखो रुपयांचा खतांच्या खरेदी विक्रीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची बाब ही आज आमच्या निदर्शनास आली आहे। खरं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खतांची खरेदी विक्री जी बेकायदेशीररित्या करण्यात आली, तर ही एवढी मोठी लाखोंचा गैरव्यवहार करण्यामागे कुणाचा तरी एक राजकीय वर्दस्त त्यांच्या पाठीशी असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। आणि त्यामुळे आज त्या खडसंगी परिसरामध्ये या व्यवस्थापकाच्या पाठीमागे कुणाचा नेमका हात आहे हे सर्व लोकांना याची माहिती आहे। याच्यामध्ये असलेले भाजपचे तालुका अध्यक्ष यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक देवाणघेवाण आहे आणि त्यांच्या या आर्थिक देवाणघेवाणामुळे आज त्यांना एवढा मोठा भ्रष्टाचार करण्याचा त्यांना वाव मिळाला। त्यांना अनेक अशा निवडणुकांमध्ये त्यांना पाकिट जात होते आणि ते पाकिट जात असल्यामुळे आज त्यांचे संबंध जे आहे ते आपण पाहतो की त्या संपूर्ण परिसरातील लोकांना माहीत आहे। त्याच्यामुळे आज एवढा मोठा भ्रष्टाचार आमची जी सोसायटी आहे संपूर्ण त्या सहकारी संस्थेला डबघाईस घालण्याचं काम या राजकीय उलाढ्याने पूर्ण करण्याचं केलेलं आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आम्ही सहाय्यक निबंधक साहेब यांना या शिवसेनेच्या माध्यमातून निवेदन देऊन की ते झालेल्या या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित या दोषी अधिकाऱ्यांची एक जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याचप्रमाणे ह्या सहकारी संस्थेमध्ये जे व्यवस्थापक आहे त्या एका व्यवस्थापकांकडे जवळपास 7 ते 8 संस्थेचा पदभार असल्याने तेथील व्यवहार चालवताना तारेवरची कसरत होते। त्यामुळे आम्ही आमच्या संस्थेला सुद्धा या संस्थेचं एक पुन्हा नाविन्यपूर्ण आम्हाला चांगले उपक्रम घेता येईल आणि ही सहकारी संस्था हिचा चांगला फार मोठ्या प्रमाणे लोकांना आम्हाला याच्या माध्यमातून सेवा देता येईल म्हणून आम्ही इथे नवीन व्यवस्थापकाची सुद्धा मागणी केलेली आहे। जर वीज मुदतीमध्ये आम्हाला नवीन व्यवस्थापक दिला गेला नाही आणि झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी जर केल्या गेल्या नाही तर या सहकारी संस्थेचं महत्त्व आता भाजपला कमी होऊ लागलं का? आणि या सेवेच्या नावाखाली जसा भाजपचे राजकीय उलाढ म्हणून राजू झाडे जे आहेत अशा लोकांचे पोटा भरण्यासाठी म्हणून फक्त हे संस्था चालवतात की काय, असा प्रश्न आम्हाला पडतो आहे। कारण या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपण सतत लोकांना सांगतो की आम्ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतो। तर आज लोकांच्या आणि आमच्या सुद्धा प्रचितीस येते की स्वतःच्या ढोंगणाखाली 4 व्हीलर आपली स्वतःची सून बँकेमध्ये लावून आपण लोकांच्या नावाखाली स्वतःचीच मेवा करून घेत आहोत। हे लोकांपासून आता लपून राहिलेलं नाही। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये यांचा किती हितसंबंध आहे यांची सुद्धा जातीयतेने चौकशी झाली पाहिजे ही आमची या शिवसेनेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास मागणी आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।